पान नंबर 314, 584 नंबरचा पॉइंट, श्लोक नंबर 37. चैतन्य रूपी दीपक मोहरूपी अंधकार का नाशक है. यह कषाय पवनैरचुंबितो बोधवन्निरमलोल्लसदृशः किं न मोहतिमिरं विखण्डयन् भासते जगति चित्प्रदीपकः. जिसे पवन ने छुआ नहीं है, ज्ञान रूप अग्नि जिसमें निर्मल दशा युक्त चित दीप मोह विनाशक है जग में. जिस चैतन्य रूपी दीपक का कषाय रूपी पवन ने स्पर्श नहीं किया है, जिसमें सम्यक ज्ञान रूपी अग्नि मौजूद है तथा जिसकी दशा निर्मल और दैदीप्यमान है, ऐसा चैतन्य रूपी दीपक मोह रूपी अंधकार को नाश करता हुआ क्या जगत में प्रकाशमान नहीं है? अवश्य ही है. भावार्थ, जो दीपक पवन द्वारा स्पृष्ट नहीं है, अर्थात जिसका पवन ने स्पर्श नहीं किया है, जिसमें अग्नि मौजूद है तथा जिसकी बत्ती उत्तम है, ऐसा दीपक जिस प्रकार अंधकार को नाश करता है और प्रकाशमान रहता है, उसी प्रकार जिस चैतन्य के साथ क्रोधादि कषायों का संबंध नहीं है, जिसमें सम्यक ज्ञान मौजूद है और जिसकी स्थिति निर्मल और दैदीप्यमान है, ऐसा चैतन्य अवश्य ही मोह का नाश कर संसार में प्रकाशमान रहता है. काय सांगितलं ह्या श्लोकामध्ये? हां, प्रकाशित होत राहतो, तो विजत नाही. त्याप्रमाणे त्या चैतन्यमय आत्म्यामध्ये समज्ञानरूपी हे आहे, समज्ञान हे आहे, मौजूद आहे. ज्याची स्थिती निर्मल आणि तेजस्वीमान आहे, असा हा चैतन्य आत्मा मोहरूपी संसाराचा नाश करणार नाही का? हां, अवश्य नाश करेल. बरं. म्हणजे सांगायचा अभिप्राय असा आहे की सांगितलं की पहिल्यांदा हा दिवा सांगितलं, ह्याला वारं लागलं नाही पाहिजे, बरोबर का नाही? चैतन्याच्या दिव्याला कुठलं वारं लागतंय? मग त्याचं वारं लागलं की सगळं झालं, मग सगळं चैतन्य संपतेच, आहे का नाही? आलं लक्षात? कशायांचं वारं लागलं की चैतन्याचा दिवा विझलाच, आहे ना? त्यामुळं म्हणून सांगितलं ना, आजकाल मंदिरामध्ये वगैरे अन्य ठिकाणी दिसून येतं अखंड ज्योत लावतात का नाही ते? मग ते काय करते, ती विजली नाही पाहिजे म्हणाल पहिल्यांदा काय करतात, कव्हर करतात. कारण काही झालं तर ती विजली नाही पाहिजे, आहे ना? कशायांचं वारं लागलं नाही पाहिजे, बरोबर का नाही? किती छान घडवलं बघा. पुढं सांगितलं ज्यामध्ये सम्यक ज्ञान रूपी अग्नी सदैव पाहिजे. भेदज्ञाना सम्यक ज्ञानाची अग्नी आहे, कळलं का नाही? ती त्या दिव्यामध्ये सदैव पाहिजे. आणि ज्याच्या सांगितलं दशा निर्मल दैदीप्यमान आहेत, असा चैतन्य दीपक म्हणजे तो सगळीकडे प्रकाशित करतो आहे, स्वपर प्रकाशित. मग तो मोहाचा अंधकार नष्ट करणार नाही का? 100% नष्ट करणार. आलं का लक्षात? आहे का? म्हणजे इथं सांगायचा अभिप्राय म्हणून सगळेजण काय आजकाल म्हणतात, काय अखंड ज्योत चालू आहे, त्यासाठी तुम्ही काय करा, योगदान करा, असं ते अन्य आपण दिसून येतं. तुम्हाला सांगायची काही गरज नाही, आहे का? बघितलं असेलच तुम्ही, आहे का? मग सांगितलं काय की ही अखंड ज्योत खरी आता कोणती? चैतन्याची, आहे ना? चैतन्याची आज आम्हाला जानी, त्या वीर सागर मुनिराजांना करूया शत शत स्थानी, आहे ना? मग ते सांगितलं चैतन्याची ज्योत. आलं का इथं? आहे ना? ती ज्योत आहे. आता ह्याला वारं लागलं नाही पाहिजे,
चैतन्याची ज्योत आहे का नाही, दाखवली का नाही आपल्याला. प्रत्येकाची ज्योत आपल्या आपल्यामध्ये आहे, है ना. आता त्याला काय सांगितलं काय, ह्या ज्योतला काय लागलं नाही पाहिजे, कशायांचं वारं लागलं नाही पाहिजे, आहे ना. आणि दुसरं गोष्ट सांगितलेली काय आहे की त्यामध्ये सदैव सम्यक ज्ञानाची अग्नी चालू राहिली पाहिजे. मग सम्यक ज्ञानाची अग्नी कशी चालू राहील, त्याला शास्त्र तत्वचिंतन रूपी काय पाहिजे, इंधन पाहिजे, तूप पाहिजे. तूप समजतंय, आपण काय ठेवतो मंदिरामध्ये, जे दिवा ठेवतो त्यामध्ये तेल किंवा तूप ठेवतात, समजतंय का नाही. अखंड चालू राहिलं पाहिजे. तसं सांगितलं की हे अग्नी जी आहे ती अखंड चालू राहण्यासाठी, सम्यक ज्ञानाची अखंड अग्नी चालू राहण्यासाठी स्वाध्याय तत्वचिंतनाचं तूप पाहिजे. पाहिजे का नको. मग म्हणाले तुमचा मोह अंधकार नष्ट होणार नाही का. जिथं हा दिवा लावलाय है ना, तिथला अंधकार नक्कीच नष्ट होणार. आलं लक्षात, आहे ना. आपल्याला अंधकाराची भीती नाही आहे, खरं सांगतो. अंधकाराची भीती आहे का सांगा बरं. आजकालच्या काळामध्ये अंधकाराची भीती आहे का. आहे का नाही. पूर्वीच्याला ज्या वेळेस हा ग्रंथ वगैरे लिहिला गेला असतील त्यावेळेस अंधकार म्हणजे काय, जंगल म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टीची त्यांना चांगली प्रतीती आहे. आपल्याला एवढं काय संकट आलं की लगेच घाबरून जातात. कोरोनाला कोरोना, कोरोनाला कोरोना, गॅस वाढणार, पेट्रोल वाढणार, डिझेल तुम्हाला काय माहिती आहे ना. पूर्वीच्या लोक अंधकाराची भीती समजते का, काय म्हणतोय तुम्हाला. आता इथं कंटिन्यू तो लाईट जळते ना, पण जेव्हा लाईट नव्हती तेव्हा कशावर काम होत होतं, कंदील, दिवा, समजताय का नाही, पंती वगैरे. म्हणजे थोडक्यात ह्या गोष्टी होत्या. मग त्या लिमिटेशन्स होत्या ना सगळीकडे. आता इथं काय आपण रस्त्यावर लाईट लावली, पूर्वीच्याला कसं काय रस्त्यावर लाईट होती काय, है ना. जे काय असेल ते आपला आपला दिवा घेऊन फिरा. म्हणून म्हणालो अंधकाराची भीती नाही. जर तुम्ही आत्ता सुद्धा होऊ शकतं, आहे ना, तुम्ही कुठं फिरायला गेला जंगलात बिंगलात, कळतंय का नाही, असतं ना मध्ये जंगल वगैरे लागतं, आणि मग तुमच्या गाडीची हेडलाईट गेली आणि तुमच्या मोबाईलची बॅटरी पण संपली. आता कळेल तुम्हाला अंधकार काय असते. आणि त्यात चुकून गाडी बंद पडली, मग कळेल जंगल काय असते. अभिप्राय एवढा की इथं आचार्य जे आपल्याला उदाहरण घडवत आहेत त्याचं फील होत नाही ना. आलं लक्षात, त्याचं फिलिंगच होत नाही. आपल्याला एवढ्या सुखसुविधा मिळाल्यात आज, ज्या पंचम काळात, ज्या काळामध्ये आहोत, पंचम काळामध्ये पण ज्या काय म्हणतात ना, पंचम काळाचा पण जो आत्ताचा काळ चालला आहे त्यामुळे सुखसुविधांची काय आहे, रेलचेल आहे, चिकार आहे. आणि राहणार नाही. तुम्ही तुम्हाला वाटते काय सगळ्या गोष्टी कळलं, हे बदलत तर राहणार आहे ना गोष्टी. काही ना काहीतरी कमी होणार, काही ना काहीतरी जास्त होणार, काहीतरी घडत राहणार आहे. आणि ज्या स्पीडनं ही रेलचेल वाढत चाललेली आहे, स्पीडनं वाढत चालली आहे का नाही, काय विचारतं. नाहीतर अपडेट होत राहायचे, काळ जसा होईल तसं तसं शोध वगैरे. पण तो जो स्पीड होता तो कसा असायचा, एक सामान्य स्पीड होता, म्हणजे एक नॉर्मल. आता काय चाललं आहे, ज्या स्पीडनं तंत्रज्ञान म्हणा काय वगैरे जी सगळं जग विकसित होत चाललेलं आहे ते लक्षात येत आहे. त्या स्पीडनं सुद्धा काय होणार आहे, ते डाऊन जाणार आहे. आणि असा मला प्रश्न खूप वेळा वाटायचा बरं का, काय शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे की पंचम काळाचा अंत जेव्हा होणार तेव्हा तो राजा कोण असणार त्याचं नाव लिहिलेलं आहे, मुनिराज कोण असणार त्यांचं नाव लिहिलेलं आहे. कळते का. एवन किंवा असे वगैरे कल्की वगैरे सुद्धा होऊन जाणार आहेत, त्यांची सुद्धा नावं वगैरे लिहिली आहेत ना. मग मला नेहमी प्रश्न पडायचा की
हे असं कसं होऊ शकेल? कारण नावं तर आता तसली नावं कोण ठेवतंय? जी नावं लिहिलेली आहे तसली नावं कोण ठेवतंय असा मला प्रश्न पडायचा बरं का. पण आता काय बघतोय, ट्रेंड बदलला का नाही? आता सगळी लोक जर तुम्ही बघितलं असाल तर अशी काय ठेवते, ती धार्मिकच नावं ठेवतात का नाही? तुमची नावं भले धार्मिक ठेवली नसतील पण तुम्ही तुमच्या पोराची नावं धार्मिक ठेवली का नाही? ट्रेंड फक्त बदलला. काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. आपलं असं वाटत होतं काय की हे कसं काय शक्य, हे काय होणार नाही, पण काहीही होऊ शकतं. एवढं किती जरी प्रदूषण असलं काय तरी कोरोनात सगळ्याला काय केलं होतं, स्टॉप झालं का नाही? सगळं जग काय सगळं प्रदूषण रहित झालं का नाही? लांबून लांबून हिमालय दिसत होते, लांबून. कळतंय का काय म्हणतोय? मग आता विश्वास झाला की नाही, हे आचार्यांनी जे सांगितलेलं आहे ते होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. व्हायला काय आहे ना? लक्षात येते का नाही? असा प्रश्न पडायचे हो की असं कसं होईल? कारण ही नावं तर असली आहे आणि ही कसं होईल? पण होऊ शकतं. आणि काय लोक काय शेवटी फक्त ट्रेंड फॉलो करतात, बाकी काय करत नसेल. लोकांचा म्हणजे जे चाललंय की नाही त्याच्या पद्धतीनं जायचं असतं सगळ्याला. समजतंय का नाही? त्यामुळे ते काहीही व्हायला अवघड नाही आहे. आणि त्यामुळे तिथं सांगितलं काय आहे की ते होणार आहे. आणि मला तर म्हणजे असं एक तर्क आहे की आता जसं आपण म्हणतोय का नाही, काय महावीर भगवंतांना जाऊन किती झाले, निर्वाण होऊन किती झाले, साधारण 2600च्या पुढंच गेले, 2626, 25, 26 झाले. मग आता किती वर्षाचा काळ आहे? काय 21,000 वर्षाचा आहे. मग आता मी विचार करतो की हे जर असंच कंटिन्यू मोजत राहिले तर ते शेवटचे सावध होतील का नाही? असं एक मनात आपलं विचार येतात हो, आहे ना. पण म्हणलं तसं पण होणार नाही का? कुठं ना कुठं कोण ना कोण तर चुकणार आहे. जसं 12 वर्ष चुकले का नाही, चुकले म्हणजे विसरले म्हणजे चुकणार का नाही, तसं हे कुठंतरी आकडा चुकणार आहे. आपल्याला म्हणलं जातं 2600, पण हा आकडा चुकलेला असेल तर काय विचारतोय? काळजी करू नका, 6वा काळ एवढ्या लवकर येणार नाही आहे. पण होणार आहे. असं मनासारखं वाटतं एवढं सगळं अधपतन होत चाललेलं आहे, 6वा काळ लवकर येतो का काय कुणास ठाऊक, असं वाटतं हो. तर हे कमी जास्त त्यामध्ये काय होणार आहेत, त्या गोष्टी दिसून येणार. परंतु जे घडायचं आहे ते होत राहणार आहे. आयु कमी होत जाणार आहे की नाही, पण तसं दिसत नाही का? एवढे औषधं वाढलेले आहेत, एवढे मेडिकल वाढलेलं आहे, त्यामुळे लोक मरत नाहीत लवकर. जो डेटा सांगतोय का नाही, डेटा समजताय का नाही तुम्हाला? काय बरोबर आहे का नाही? पूर्वीच्या लोक कसं व्हायचे, कुठला तरी रोग व्हायचा, असं मृत्यूदर कसा असायचा ॲव्हरेज, ना. आणि आत्ताचा दिसताना कसा दिसतोय मृत्यूदर ॲव्हरेज, एज समजताय का नाही? असं भलेही दिसत असलं, कळालं का, तरी हे सगळं बदलणार आहे, होणार आहे. शरीराची शक्ती तर कमी झाली का नाही, उंची कमी झाली का नाही, काय हे लिहिलंय आचार्यांनी हो. अवसर्पिणी काळामध्ये हे काय होत जाणार आहे, कमीच होत जाणार, घटतच जाणार आहे ना. आज एवढं कितीही तंत्रज्ञान प्रगत होऊ द्या, कितीही तुम्ही मोठमोठ्या कालच विषय झाला, किती पण मोठमोठ्या डिग्र्या घ्या, किती पण हुशार असू द्या, हिम्मत असेल काय तर तुम्ही जैन गणित शिकून दाखवा. चांगले तिथे रडतील माहिती आहे. हिम्मत असेल तर संस्कृत व्याकरण शिकवून दाखवा. तुमची हुशारकी तिथं नाही, तुमची काय झाली
हां, अर्थात ज्यांना लहानपणापासून संस्कृत मिळालेलं आहे त्यांना जड नाही जाणार, थोडंसं सोपं जाईल. पण ज्यांना कधी संस्कृत मिळालेलं नाही, आज ते जेव्हा धर्मग्रंथांचं अध्ययन करायला येतात, शिकायला जातात, तेव्हा काय त्रास होतो मला माहिती. म्हणजे सांगायचा अभिप्राय, सांगायचा उद्देश हां ते एवढं आहे, खोल आहे, खूप खोल आहे. हां ना, अजिबात म्हणजे आपली तर काय होत नाही, सहजासहजी बुद्धी नाही चालत. हां, मग त्याचा वारंवार अभ्यास केल्यानंतर ते तुम्हाला संस्कृतसुद्धा सोपं जाईल, जैन गणितसुद्धा सोपं जाईल. वारंवार अभ्यास केला जाणार नाही का? राईट. पण पहिल्याच शॉर्टमध्ये काय, पहिल्याच स्टेपमध्ये तुम्हाला अनवस्था शलाका, प्रतिशलाका, महाशलाका, कुंड कळणार नाही. म्हणजे जगन्यपरिता संख्यात काय असते, अजून 2दा 3दा म्हणजे सांगायचा अभिप्राय असा. ठीक आहे असं सगळी चर्चा, संख्यात असंख्यात अनंत वगैरे खूप आचार्यांनी सखोल लिहिलेलं आहे आणि त्याचा अभ्यास करायला पाहिजे. ज्यांना गणितात रुची आहे ठीक आहे, ज्यांना गणितात रुची नाही त्यांना ते अवघड वाटेल, नको वाटेल, त्रासदायक वाटेल. पण ज्यांना गणितामध्ये काय आहे, रुची आहे, अशा जीवानी तर करू शकतात. तर असा विषय चालला काय आपला, चैतन्याची ज्योत. कळालं का? चैतन्याच्या ज्योतीला कशायांचं काय लागलं नाही पाहिजे, वारं लागलं नाही पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सांगितलं सम्यक ज्ञानाचा तो दिवा, ती अग्नी, सम्यक ज्ञानाची ती अग्नी चालू ठेवण्यासाठी त्यामध्ये काय पाहिजे, स्वाध्याय, तत्वचिंतन म्हणजे ध्यान आहे ना, ह्यांचं काय पाहिजे, इंधन पाहिजे, तेल अथवा तूप पाहिजे. कळालं का नाही? अशा प्रकारे हा श्लोक इथं सांगितलेला आहे. पुढचा एक श्लोक घेऊ का, 585. अपने घर से बाहर विचरण करने वाली स्त्री का दृष्टांत. बाह्य शास्त्र गहने विहारिणी या मतिर बहुविकल्प धारिणी चित्स्वरूप कुल सद्म निर्गता सासतीन सदृशी कुशिता बहुविकल्प धारक जो मति बाह्य शास्त्र वन में भ्रमति सती नहीं वह कुलटा नारी. जो बुद्धि अपने चैतन्य रूपी कुल गृह से बाहर निकली हुई है, अतएव जो बाह्य शास्त्र रूपी वन में विहार करने वाली है और अनेक प्रकार के विकल्पों को धारण करने वाली है, ऐसी वह बुद्धि उत्तम बुद्धि नहीं किंतु उल्टा स्त्री के समान निकृष्ट है. काय छान सांगितलं, कळलं का? भावार्थ वास्तु लक्ष द्या. जिस प्रकार अपने घर से निकलकर बाह्य वनों में भ्रमण करने वाली और अनेक प्रकार के संकल्प विकल्पों को धारण करने वाली स्त्री उल्टा समझी जाती है और निकृष्ट समझी जाती है. उल्टा समजता है का नाही, म्हणजे शील रहित, समझलं का नाही? उसी प्रकार जो बुद्धि अपने चैतन्य रूपी मंदिर से निकलकर बाह्य शास्त्रों में विहार करने वाली है और अनेक विकल्पों को धारण करने वाली है, अर्थात स्थिर नहीं है, ऐसी बुद्धि उत्तम बुद्धि नहीं समझी जाती. इसलिए आत्महित के अभिलाषियों को आत्मस्वरूप से भिन्न पदार्थों में अपनी बुद्धि को न लगाकर स्थिर रखना चाहिए, तभी उनकी बुद्धि उत्तम बुद्धि हो सकती है. काय छान सांगितलं. डोकं कुठं लावायचं आणि आपलं डोकं चालतंय कुठं, काय बुद्धी आहे की नाही सगळ्याकडे, ती गोष्ट सगळ्यांना माहिती आहे का नाही. ते पंडित जी होते सारखं म्हणायची आई त्यांना, काय माझ्या लक्षात काय राहत नाही, लक्षात काय राहील, लक्षात काय राहत नाही, गोष्ट माहिती का नाही. हां, आणि मग ते
कुठल्या समारोहामध्ये गेले आणि मग ती आई म्हणली आपली जी वाटी हरवली होती का नाही 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी, ती सेम दिसायला अशीच होती. मग हे एवढ्या वर्षापूर्वीचं कसं लक्षात राहतंय? हा, कारण ती बुद्धी बाहेर भटकते. प्रत्येकाकडे बुद्धी आहे. म्हणून तर सांगितलं. आता इथं तर आचार्यांनी सामान्य उदाहरण दिलं आहे ना. सामान्य उदाहरण म्हणजे बुद्धी बाहेर भटकती तर उलटा बुद्धी असं म्हणाले आहे ना. आता मी तर थोडं त्या पुढचं उदाहरण तुम्हाला सांगतो आहे ना. ही बुद्धी आतंकवादी बुद्धी. आतंकवादी समजते का? आतंकवादी माहिती आहेत ना तुम्हाला? कसे असतात? किती प्लॅन करतात, किती परफेक्ट असतात, किती अभ्यास करतात, किती मेहनत घेतात, अख्खं आयुष्य लावतात आणि मग तेव्हा कुठं आपलं काय करतात? प्लॅन साधतात. समजतंय का? हां, मग तेच जर त्यांच्याकडे एवढे टॅलेंट आहे तर तेच त्यांनी आपल्या देशाची उन्नती करण्यामध्ये, त्यामध्ये स्वतःचा पण फायदा होईल आणि देशाचा पण फायदा होईल का नाही, तिथे लावतात का? नाही. सगळी बुद्धी कुठे लागलेली आहे? दुसऱ्या देशाचं नुकसान करायचं. आतंकवादी म्हणजे तेच भरवलंय का नाही? मग आता आपल्याकडे बघा, आपली बुद्धी कशात आहे? कशात आहे? दुसऱ्याला नावं ठेवणं, दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याबद्दलचं काय समजतंय का नाही? दुसऱ्याचा विचार करण्यामध्येच सगळी आतंकवादी बुद्धी लागली. पण तोच सांगितलं काय, जाऊ देत कशाला कोणाचा विचार, आपण काय करायचं? आपलं कल्याण साधायचं, आपला विचार करायचा, आपले परिणाम बघायचे. कशाला दुसऱ्याचे परिणाम बघून आपले परिणाम खराब करायचे? दुसऱ्यांचे कशाय दिसतात, आपले कशाय काय वाटत नाहीत. काय म्हणतोय समजलं का नाही? सगळ्यांच आपलं कॉमन सांगतोय बरं का, नाही तर कोणी म्हणचं गाठवायला लागलाय तुम्ही आमच्या. कॉमन सांगतोय हो, आपल्या सगळ्यांचंच हा काय आहे? कमजोरी आहे ना. बरोबर का नाही? आणि म्हणून आपण दुःखी आहोत की नाही सांगा? स्वतःमुळे कोण दुःखी होईल सांगा? ह्या जगातला कोण असा प्राणी आहे की जो स्वतःमुळे दुःखी झाला? हा, नाही. स्वतःमुळे मी स्वतःचं चिंतन करून कोण दुःखी होऊ शकतो? कोणीच होऊ शकत नाही. उलट काय होणार आहे? सुखीच होणार. मग दुःखी काय होतं? परचिंता धमा धमा. श्लोक आहे, उत्तमा स्वात्मचिंता स्यात्. कळलं का नाही? आपल्या आत्म्याची चिंता करणं म्हणजे चिंतन करणं हे सगळ्यात उत्तम आहे ना. आणि मग तिथे शेवटच्या चरणात सांगितलं परचिंता धमा धमा. धमा धमा म्हणजे अधमात अधम, वाईटात वाईट. कळलं? मग ही बुद्धी आपली लागली कुठं सांगा? कुठे लागली आहे ना. कोण कोण म्हणतात अहो आमच्याकडं ना आम्ही काय नाही, परंतु आम्हाला जो मिळालेला संयोग आहे. कोणी काय म्हणेल है ना, XYZ. कोण म्हणते नवरा मिळाला असा, नवरी अशी बायको अशी मिळाली, किंवा काय भाऊ असा मिळाला, जाऊ अशी मिळाली, किंवा कोण XYZ हे असं मिळालं ते मिळालं. आम्ही शांत आहोत पण ते भांडतायत. काय असं काय करतायत? मदत करा. हां, पण आता तिथं बुद्धी आपली कुठे लागलेली आहे? बुद्धी कुठे लागली? ते असं करतायत, हे असं करतायत. आपली बुद्धी तर लागली की नाही? आणि ह्यातून काय होणार आहे? विकास होणार आहे. बाह्य विकास तर होणार का? जाऊ दे, हा मोक्ष मार्गात मग तर लांबच. सांसारिक विकास तर होणार का? आणि ह्याचा प्रत्यक्ष आपण बघतोय. असे देश जे दुसऱ्याचं वाटोळं करायला चाललेले आहेत, त्यांचं काय होतंय? काय होतंय? त्यांना काय करायला लागत नाही, ते स्वतःच वाटतं हे करतात. त्यांना समजतंय का नाही? म्हणून म्हणालो आतंकवादी बुद्धी. कळालं का नाही? आतंकवादी म्हणजे हा जरा उच्च लेवलचा तुम्हाला मी शब्द वापरलाय. कळाला का?
पण अभिप्राय समजून घ्या. जेवढी परचिंता करतो आहे, पराबद्दलचा विचार काय करतोय, बघा, पराबद्दल ज्ञानामध्ये ज्ञेय येऊ द्या. ज्ञेय आले म्हणून घाबरू नका, पण त्यांना ज्ञेय म्हणून जाणार ना, तिथं इष्ट अनिष्ट भाव करू नका. नाही तर होत बघ काय, आपण बसलो, आपण शांततेत ध्यानाला वगैरे, आणि ते विचार येणार नाहीत का? 100% येणार. अनादिकाळापासूनचे संस्कार आहेत. स्वतःला एवढं दृढ समजू पण नका. कळलं? चांगल्या चांगल्या मुनिराजांना, साधकांना एवढे विचार येतात, तर आपल्याला सुद्धा येणार. मग आल्यानंतर उपाय मिळाला का नाही आपल्याकडे, की त्याच्यामध्ये अडकायचं नाही, त्याच्यापासून काय करायचं, पडदिशी बाहेर पडायचं. काय व्हायचं, काय आपला उपयोग लगेच स्विफ्ट ना, काय शिफ्ट करायचं, चेंज करायचं लगेच, ना, त्यातनं लगेच बाहेर पडायचं. आणि हा जीव नाही पडला तर मग द्विपॉईन मुनींसारखा कशाय दिसून येतो. कारण द्विपॉईन मुनी किती भावलिंगी संत आहेत ते, 6व्या 7व्या गुणस्थांवरती, पण त्यांच्यामध्ये सुद्धा हा काय झाला, दिसून आला का नाही, स्वपर घातक ठरला का नाही, असं चिंतन करा. मग आपल्यामध्ये पण हा कशाय उत्पन्न होणार, जर आम्ही त्या न्यायामध्ये अडकून राहिलो तर. आणि पण त्या न्याया तिथं बुद्धीच लावायची नाही आपल्याला. तो न्याय काय करणार, कसं वागेल, काय असं राहील तसं राहील, त्याची चिंता आपण का करायची. काय माहितीच आहे, पाकिस्तान असं वागणार आहे, माहिती आहे का नाही आपल्याला. आपण काय भारत काय करतोय, आपली सुरक्षा करतोय फक्त. समजलं का नाही, आपली सुरक्षा कशी करायची तेवढं फक्त बघतोय, है ना. त्याने कसं वागावं ह्याची चिंता करत बसला तर काय होईल, तो कधी सुधारणार नाही, नुकसान कोणाचं होणार, आपलंच. कळलं. त्यामुळं जो स्वतःचं चिंतन करतो तो खरा धुरंधर. कळतंय का, आहे ना. एवढ्या मोठ्या आतंकवादात राहून सुद्धा जो त्या रूप होत नाही, झाला का. हा, आता तेवढं सांगा, तसलं सांगा लगेच पटतंय, हा ना. मग आम्ही ह्या नेयामध्ये राहत असून सुद्धा, ह्या विषयांमध्ये राहत असून सुद्धा, कषायांच्या सगळ्या आश्रित राहत असून सुद्धा त्या रूप न होणे, त्याच्यावर विजय मिळवणे, हीच खरी बुद्धीची कुशलता आहे. आचार्यांनी समजलं का नाही, ते उदाहरण दिलं. आता त्याला तुम्ही धुरंधर म्हणा अथवा काय पण म्हणा, ते शब्द तुम्ही काय पण लावा, कळलं. त्या रूप नाही व्हायचं तिथं असून सुद्धा आपल्या बुद्धी, आणि खरोखर तुम्हाला स्वतःला जाणवेल. बघा, जेवढं आपण काय करतो आहोत, हे आकुल व्याकुलता करतो आहोत का नाही, तेवढं दुःख होत आहे का नाही, आणि ते सोडून जाऊ द्या, है ना. जो होना है सो निश्चित है, केवल ज्ञानीने, चला आपलं आपलं काम करूया. हां, आपली आपली सुरक्षा करून घ्या, ठीक आहे ना. आता गॅस मिळणार नाही, पेट्रोल डिझेल होणार नाही, आपली आपली सुरक्षा करून घ्या, आपले आपले ऑप्शन बघून घ्या. पण बाकीची चिंता कशाला करता, कारण तुम्ही किती पण चिंता केली तरी शेवटी अमेरिका वागायचं ते वागणार, इराण वागायचं ते वागणार, आणि महागडं चायना काय करायचं ते करणार. कळालं का. त्यामुळे तुम्ही उद्या आपलं इथं बसून काय करताय, मॅच फिक्सिंग करू नका. मॅच फिक्सिंग माहिती आहे का, आता ती खेळायचं तसं खेळणार, इथं बसून आपलं काय करायचं, नुसतं त्यांना असं करायला पाहिजे होतं, त्यानं तसं करायला पाहिजे होतं, असं चाललं असतं का नाही. मॅच फिक्सिंग करायचं म्हणतात का, बरोबर का नाही. हां, नेय फिक्सिंग, कशा आहे फिक्सिंग, कशाला करत बसताय. आणि तिथं आपण असो तर आपण तेवढं पण करू शकलो नसतो, त्या ग्राउंडवर असतो तर.
हो का आपलं हिथं बसून काय करायचं आहे ना. आणि तसं केल्याशिवाय तुम्हाला क्रिकेटमधली मजाच येत नाही ना. सांगायचा उद्देश असा, सांगायचा अभिप्राय असा. त्यामुळं आपण फक्त आपली सुरक्षा करून ठेवायचं, म्हणजे जे काही लोकव्यवहारापुरतं असेल ते, बाकीचं कशाला एवढे रागद्वेष करायचे. ते चालणार काय करायचं ते. हां ठीक आहे, त्या लेवलचे कोण असतील तेवढे तज्ज्ञ वगैरे तर ठीक आहे, तुम्ही त्याचं ते चिंतन करा, त्याच्यावर काय उपाय करायचे ते करा वगैरे. त्या लेवलचा आपला काही विषयच नाही आहे तर तिथं कशाला अडकायचं आपल्याला. समजतंय का नाही. मग तिथं जसं अडकायचं तसं घरातल्या पण गोष्टीत अडकायचं नाही. समजतंय का. जाऊ द्या म्हणायचं, ते जसं होईल तशी योग्यता होईल. आपण आपलं काय करूया, बास आपल्या ही बुद्धी कुठं लावायची आहे ना. तो कसा वागेल, त्यानं कसं वागावं, त्यानं असं हिथं बुद्धी लावण्यापेक्षा काय करायचं, मी माझी सुखाची प्राप्ती कशी करून घेईन काय नाही, इथं बुद्धी लावायची. सगळ्यात सुखाचा उपाय शास्त्रामध्ये सांगितलं आहे, मी नाही सांगितलं. आता तुम्ही वाचला का नाही, शास्त्रामध्ये वाचलं का नाही, है ना. हेच चला हो.